भारतामध्ये लसीकरणातील तफावत दूर करण्यासाठी जीविका हेल्थकेअरने सुरू केली जीविका संपूर्ण लसीकरण योजना. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांचा उपक्रमाला पाठिंबा. जीविका हेल्थकेअर या सामाजिक उद्योगाने त्यांचा नवीन उपक्रम जीविका संपूर्ण लसीकरण योजना नुकतीच लॉन्च केली आहे. जीविका हेल्थकेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, सल्लागार मंडळाचे सदस्य डॉक्टर राजशंकर घोष, सहसंस्थापक आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कुणाल मेहता, वॅक्सिन ऑन व्हील्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अंकित सिंग यांची यावेळी उपस्थित होती. या अनोख्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल उपस्थित होत्या. हा उपक्रम सरकारी लसीकरण उपक्रमांतर्गत नसलेल्या लसींना अत्यंत किफायतशीर दरामध्ये उपलब्ध करून देत मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. हा अग्रगण्य प्रकल्प टायफॉईड, हेपेटायटिस ए, इन्फ्लुएन्झा, मेनिंगोकोकल आणि चिकनपॉक्स या 5 आजारांविरुद्ध 9 वर्षापर्यंतच्या मुलांना महत्त्वाच्या लस देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना जिग्नेश पटेल म्हणाले की जीविका संपूर्ण लसीकरण योजना ही आपले सर्वाधिक दुर्लक्ष होणाऱ्या मुलांच्या आरोग्याला उत्तम करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्याबाबत कटिबद्ध आहे. भारत सरकारचा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम सर्व नागरिकांना आवश्यक लस देण्यामध्ये सहाय्यभूत राहिला आहे. पण अजूनही काही आजारांवर प्रतिबंध ठेवता आलेला नाही, ज्यामुळे लहान बालके व मुलांच्या आरोग्याला संभाव्य धोके आहेत. GSTY अंतर्गत आमचा सेवा उपक्रम UIP अंतर्गत लसीकरण मिळालेल्या मुलांना अतिरिक्त लस देत ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देताना अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या की देशातील बालकांना सुदृढ व सक्षम करण्यासाठी जीविका हेल्थकेअरचे लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. हे देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यासाठी जीविकाचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे. या उपक्रमाचा एक भाग असल्याबद्दल मला अभिमान असून यापुढील काळात मी सातत्याने जीविकाच्या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे. नमस्कार. आज जीविका हेल्थकेअरच्या या इनॉग्रेशनला मी आले आहे. खरं तर मी एकतर त्या जीविका हेल्थकेअरचा एक भागच आहे, मी म्हणेन एक किस्सा आहे. कारण मी त्यांचं कॅम्पेन केलं आणि खूप छान मजा आली. कारण मला स्वतःला याबद्दल एवढी माहिती नव्हती. खरं तर आता माझं वय खूप आहे की मी माझी लहान मुलं नाही आहे तेवढे, पण मी पुढे माझ्या नातवंडांना किंवा ओळखीच्यातल्यांना कोणालाही हा सल्ला देईन की ही वॅक्सिनेशन खरंच आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. कारण मला जेव्हा मी करत होते शूट तेव्हा मला बरीच माहिती मिळाली आणि खरंच आहे या अवेअरनेसची खूप गरज आहे. आत्ताच डॉक्टर घोषनी ज्या कथा आपल्याला सांगितल्या खरंच टचेबल होत्या आणि मी जिग्नेशजी, कुणालजी आणि ह्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन करते की सरकारतर्फे आपल्याला खरंच लसीकरण होतंच, पण सगळ्या लस आपल्याकडे उपलब्ध नसतात. म्हणून आपल्याला जीविका हेल्थकेअरकडनं जवळजवळ राहिलेल्या सगळ्या लसी आपल्याला टीकाकरण होत आहे, तर त्याचा आपण जरूर लाभ घ्यायला हवा. मी आत्ता सगळं विचारत होते, कोविडच्या काळातही या लोकांनी जवळजवळ 47 लाख लोकांना वॅक्सिनेशन केलं. जिग्नेशजी, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू अँड हॅट्स ऑफ टू यू. कारण त्या काळात आम्हाला गरज होती. मी माझ्या सिरियलच्या सेटवर 22 पेशंट होते आणि मी ते सफर केलं आहे. त्यामुळे तुमचं काम किती मोलाचं होतं हे मला माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही केमोची पण जी काही थेरपी आहे तुम्ही होममेड सर्व्हिस देता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, एखादा पेशंट असतो कॅन्सरचा आणि घरातल्यांना वेळ नसतो की आई नवरा बायको बिझी असतात, सून मुलगा नोकऱ्यांमध्ये बिझी असतात आणि त्या पेशंटला, वयस्कर पेशंटला हॉस्पिटलला न्यायचं तर लांब कुठेतरी हॉस्पिटल असतं, त्याच्यामध्ये जवळजवळ दिवसभर जातो आणि त्यामुळे त्या थेरपी तशा मिळत नाही. पण तुम्ही ही पण सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामुळे मला खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करायचं आहे. कारण मुंबईत मी जेव्हा असे पेशंट असतात तेव्हा मी सांगते, मी रिकामी असते तेव्हा की मी तुमच्याबरोबर येऊ शकते, मला आज मोकळा वेळ आहे, तर मला फार आवडतं की मी त्या पेशंटबरोबर दिवसभर हॉस्पिटलला जाते आणि घरच्यांना सांगते की तुम्ही आज जाऊ नका, तुमचा वेळ तुम्ही दुसऱ्या कामी लावा, मी तेवढं तुमच्यासाठी करू शकते. तर जिग्नेशजी आणि कुणालजी, मनापासून अभिनंदन की तुम्ही या सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि लहान मुलांना आता मीच ॲड केलीच आहे, हेपेटाइटिस ए म्हणा. नहीं है, ये वैक्सीन्स बेसिकली 6 प्रकार के वैक्सीन्स होते हैं. अगर हम सिर्फ पुणे की बात कर रहे हैं या ऑल ओवर इंडिया की बात कर रहे हैं तो टोटल 5 वैक्सीन्स हैं जो गवर्नमेंट में उपलब्ध नहीं है.
which is hepatitis A, typhoid, chicken pox, meningococcal and influenza. जापानीज एनसेफेलाइटिस वैक्सीन ऐसी है जो कोई कोई स्टेट में और कोई कोई डिस्ट्रिक्ट में अवेलेबल है। पुणे डिस्ट्रिक्ट में एज ऑफ नाउ अवेलेबल नहीं है, बहुत जल्द आने वाला है। ऑब्वियसली वी नो दैट, बट वो आने के टाइम पे वो बच्चों को देना शुरू हो जाएगा। बट ये डिजीज़ कैसे है कि ये अवेलेबल है। अगर मैं फॉर एग्जांपल टाइफाइड की बात कर रहा हूँ, सो ऑलमोस्ट 10% आउट ऑफ यू कैन से 1 लाख चिल्ड्रन और यू कैन से एडल्ट पॉपुलेशन कैन गेट इन्फेक्टेड बाई टाइफाइड। 10% इज़ अ ह्यूज नंबर। और अभी तक लोगों को पता नहीं है कि टाइफाइड वैक्सीन इज़ अवेलेबल अंडर द एज ऑफ 45 के ऊपर नहीं है, क्योंकि उसके ऊपर अभी क्लिनिकल ट्रायल्स नहीं हुए हैं। आप सबको पता होता है क्लिनिकल ट्रायल्स होना चाहिए, उसका अप्रूवल होना चाहिए गवर्नमेंट की तरफ से। सो अभी टाइफाइड इज़ अवेलेबल अंडर द एज ऑफ 45। सो अभी तो हम लोग ये बच्चों के लिए प्रमोट कर रहे हैं, बट आने वाले टाइम में हम लोग एडल्ट के लिए भी प्रमोट करने वाले हैं। सो दिस वैक्सीन्स आर अवेलेबल एंड एज आई सेड इन पुणे में एज ऑफ नाउ वी आर स्टार्टिंग दिस सर्विसेज। Very soon we are going to introduce services in PMC, Mumbai and rest of Maharashtra as well as across India. So but जैसे मैम ने बताया, आप सब लोगों का सहकार की ज़रूरत है, और जैसे राज सर ने बताया, वैक्सीन ही एक ऐसा माध्यम है जिसके थ्रू हम लोग रोग को बचा सकते हैं। एंड रोग को बचाने के पर्सपेक्टिव से वी विल सेव एक्सपेंसेस इन टर्म्स ऑफ हॉस्पिटलाइजेशन। और बहुत बार ऑब्वियसली फॉर एग्जांपल टाइफाइड 10 बच्चों में अगर टाइफाइड होता है तो उसमें से 2 की जान जा सकती है। सो ऑब्वियसली इट कैन सेव लाइव्स ऑल्सो। सो दैट्स व्हाट वी आर डूइंग इट।